हे टॉपर स्टुडंट नेमका त्यांचा पेपर कसा लिहितात, त्यांना इतके चांगले मार्क्स कसे मिळतात, आपण सुद्धा त्यांच्यासारखा पेपर लिहू शकतो का, ते कुठल्या टेक्निक्स यूज करतात. तुम्हाला सुद्धा टॉपर सारखा पेपर लिहायचा असेल, कमी अभ्यास करून सुद्धा चांगले मार्क्स मिळवायचे, हा नेमका कसला खेळ आहे, एवढे मार्क्स मिळतात कसे, ते पेपर नेमकं कसं लिहित असतील, पूर्ण हा व्हिडिओ बघा आणि त्यातून मला कमेंट मध्ये सांगा की कुठल्या टिप्स आणि कुठल्या स्ट्रॅटेजी मी तुमच्या सोबत शेअर केली. मी एक्झाम मध्ये टाइम कसा मॅनेज करताय, जसं की फॉर एक्झाम्पल तुमचा लँग्वेजचा पेपर 3 तासांचा असेल तर तुम्ही कसं मॅनेज करतायत, पेपर कसं डिव्हाइड करतायत, त्या गोष्टी जास्त इम्पॉर्टंट आहेत. तर फर्स्ट स्टेप तुम्हाला काय करायची आहे, तुमचा पेपर हातात आला, क्वेश्चन पेपर हातात आली तर तेव्हा तुम्हाला 5 ते 10 मिनिटं क्वेश्चन पेपर व्यवस्थित शांत माइंडने बघायचे. जास्त पॅनिक व्हायचं नाही. जे क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला येत नाही ते बघून घाबरू नका. सो त्याच्यावर जास्त फोकस नाही करायचा. जे आपल्याला येत आहेत ना त्याच्यावर फोकस करायचा, ते लक्षात ठेवायचं. त्यात तुम्हाला जे शॉर्ट आन्सर आहेत त्यात तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळण्याचे चान्सेस असतात, त्याच्यामुळे ते अगोदर सिक्युअर करून घ्या. म्हणजे ज्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला 100% गॅरंटी की हा क्वेश्चन मला येतोय ते तुम्हाला सर्वात अगोदर अटेम्प्ट करायचे आहेत, तर ते तुमचे मार्क्स सिक्युअर होऊन जातील. त्याच्यानंतर लॉंग आन्सर जे काही तुम्हाला येत असतील ते बघा, ते त्याच्यापासूनच लिहायला सुरुवात करा. त्याच्यानंतर जे काही थोडे कठीण वाटतात त्याच्यासाठी नंतरचा टाइम आपण युटिलाइज करणार आहोत. तर सर्वात अगोदर तुम्हाला तुमचे जे 101% येत आहेत ते क्वेश्चन अटेम्प्ट करणार. त्याच्यानंतर जे काही लॉंग आन्सर्स आहेत त्याच्यासाठी तुम्हाला टाइम, सिंपल गणित आपल्याला युज करायचे. ते म्हणजे जर 3 मार्कांचा क्वेश्चन आहे तर तुम्ही जास्तीत जास्त त्याच्यावर 5 ते 6 मिनिटं द्यायला पाहिजे, त्याच्यावर टाइम देऊ नका, तुम्हाला पेपराला टाइम पुरणार नाही. अशा पद्धतीने तुम्हाला टाइम मॅनेजमेंट करणं शिकावं लागेल. ठीक आहे, सोपी मेथड सांगितली आहे एकदम. जो काही क्वेश्चन असेल जे तुम्हाला चांगले येतात त्यांचे मार्क्स पहिले सिक्युअर करा, त्याच्यानंतरच पुढचे अटेम्प्ट करा. ठीक आहे, तर प्रेझेंटेशन स्किल म्हणजे तुम्ही तुमचा पेपर कसा रिप्रेझेंट केलेला आहे. तुम्हाला येतं तर फार येत, पण तुम्ही पेपरात नेमकं रिप्रेझेंट कसं केलंय हे खूप मॅटर करतं. तुम्हाला माहिती मित्रांनो, सर्वात अगोदर एक्झामिनर पहिले तुमचा पेपर बघतो, एकदा हाताळतो की कसा पेपर लिहिलाय. तुमचा पेपर बघून एक्झामिनर खुश झाला पाहिजे. त्यासाठी काय टिप्स आहेत तर बघा मित्रांनो, जेव्हाही तुम्ही उत्तर लिहितायत, आन्सर लिहायला जाणार तेव्हा तुमच्या उजव्या हाताला थोडीशी बारीक मार्जिन ठेवा. त्याला नीट आणि टापटीपणा असं म्हणतात, तर ती थोडी मार्जिन ठेवा. जो काही तुम्ही प्रश्नाचं उत्तर लिहिताय त्याची जी नंबरिंग आहे ती व्यवस्थित द्या. जर तुमची नंबरिंग चुकली तर तुमचे मार्क्स चुकू शकतात, त्याच्यामुळे नंबरिंग व्यवस्थित द्या. करेक्ट आन्सर, तुम्हाला लॉंग आन्सर लिहायचं त्यात व्यवस्थित हेडिंग द्या, अंडरलाईन करा. इम्पॉर्टंट कीवर्ड्स जे आहेत ते व्यवस्थित अंडरलाईन करून तुम्हाला नीटपणे लिहायचंय, जास्त काळाकोळ करायची नाहीये. त्याच्यानंतर पॅरेग्राफ सारखे जसे उत्तर असतील तर ते एकदम मोठा ब्लॉक, एकदम पूर्ण पेज भरून असा ब्लॉक असं करू नका, तर छोट्या छोट्या पॅरेग्राफ्स मध्ये त्यांना डिव्हाइड करा आणि असं छान पद्धतीने तुम्ही आन्सर राईट करायला पाहिजे, अशी अपेक्षा एक्झामिनरची असते. त्याच्यामुळे तुम्ही ह्या टिप्स नक्कीच लक्षात ठेवा. तर तुम्हाला मी जसं सांगितलं, क्वेश्चन नंबर व्यवस्थित द्या, थोडी उजव्या हाताला मार्जिन द्या. क्वेश्चन नंबर नीट दिलाय तर करेक्ट क्वेश्चन, करेक्ट आन्सर, तर करेक्ट मार्क तुम्हाला चांगलेच मिळणार आहेत, ते चुकवू नका. त्याच्यानंतर जे काही लॉंग आन्सर आहेत तिथं अंडरलाईन करा व्यवस्थित, कीवर्ड जे असतील त्यांना अंडरलाईनिंग करायची. त्याच्यानंतर हेडिंग द्यायची छानपैकी, आणि जेव्हा तुम्ही पॅरेग्राफ सारखे उत्तर आहेत तिथं मात्र तुम्हाला ब्लॉक्स मध्ये लिहायचे, छोटे छोटे पॅरेग्राफ तुम्हाला डिव्हाइड करायचे. गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. म्हणजे तुमचं पेपरचं प्रेझेंटेशन कसं आहे ते खूप जास्त इथं मॅटर करतं. त्यातल्या त्यात तुमची हँडरायटिंग सुद्धा इथं बघितली जाते, कारण की पेपर प्रेझेंटेशन आलं म्हणजे हँडरायटिंग आलीच. तर तुमची हँडरायटिंग चांगली असेल, टापटीपणा असेल पेपरामध्ये, तर तुम्हाला नक्कीच चांगले मार्क्स मिळणार आहेत. तर मित्रांनो, आन्सर रायटिंग स्ट्रॅटेजी. तर आन्सर आपल्याला येतं, पण ते लिहायचं कसं, कशा पद्धतीने लिहायचं, जे वाचलंय जे माइंड मध्ये आहे ते उतरून मोकळं व्हायचं असं नाही. तर त्याच्या सुद्धा काही पॉइंट्स आहेत ते तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. तुम्हाला उत्तर येतं, प्रत्येकाला माहित आहे, पण टॉपर जवळ अशा काही गोष्टी असतात ज्या तुमच्यापेक्षा वेगळ्या त्यांच्याजवळ असतात, तर त्या ह्याच आहेत. हेच पॉइंट्स त्यांना सुद्धा माहित असतात, पण तुम्हाला माहित नसतं, तुम्ही फॉलो नाही करत, त्याच्यामुळे तुम्ही मागे राहून जातात. तर हेच पॉइंट्स आहेत. तर आन्सर रायटिंग स्ट्रॅटेजी यामध्ये तुमचं काय, जे काही शॉर्ट क्वेश्चन्स आहेत, जसं की 1 मार्काचा क्वेश्चन असेल तर त्याला काहीतरी लिमिट दिलेली असते की एका वाक्यात उत्तर लिहा किंवा एका शब्दात उत्तर लिहा.
तर जितके सांगितलं आहे त्याच याच्यामध्ये लिहायचं, जास्त लिहत बसू नका. त्यात तुमचं काय होईल, टाइम वेस्ट होतो. त्यातल्या त्यात तुम्हाला तो टाइम दुसऱ्या क्वेश्चन्सला देण्याऐवजी त्या क्वेश्चन्स मध्ये टाइम वेस्ट करत बसतात. त्याच्यामुळे जितकी वर्ड लिमिट दिली त्यानुसारच तुम्हाला उत्तर लिहायचं असणार आहे. जर 2 मार्कांचं क्वेश्चन आहे तर तुम्हाला 3 की पॉइंट्स मध्ये उत्तर लिहायचं असेल. जिथं पॉइंट्स मध्ये उत्तर लिहिता येईल तिथं नक्कीच पॉइंट मध्ये उत्तर लिहा, आणि जिथं डायग्राम गरजेचे आहे किंवा एक्झाम्पल देणं गरजेचं आहे तर तिथं नक्की एक्झाम्पल द्या, डायग्राम काढा, व्यवस्थित लेबलिंग वगैरे करायची. त्याच्यानंतर जो काही 5 मार्कांचा क्वेश्चन आहे तर त्याला तुम्हाला कसं डिव्हाइड करायचंय, सुरुवातीला इंट्रो, त्याच्यानंतर मिड, बॉडी आणि कन्क्लुजन, अशा पद्धतीने तुम्हाला लॉंग आन्सर लिहायचंय. लॉंग आन्सर साठी मी काय सांगितलं की पॅरेग्राफ वाईज तुम्हाला आन्सर लिहायचं आहे. मोठा ब्लॉक पॅरेग्राफ लिहू नका, तर छोटे छोटे पॅरेग्राफ्स मध्ये तुमचं आन्सर डिव्हाइड करा. तर ते दिसायला छान दिसतं, समोरच्याला समजायला सुद्धा लवकर समजतं, आणि तिथं अंडरलाईन कीवर्ड्सला हायलाइट केलेलं असेल अंडरलाईन देऊन, तर त्यामुळे तुमचं जे पेपर आहे ते प्रेझेंटेशन खूप छान, तुमचं इम्प्रेशन हे पडत असतं. एक्झामिनरला तुमचा पेपरात तुम्ही पेपर कसा रिप्रेझेंट केलाय, त्यातून तुम्ही काय शिकलाय, तुमचा कॉन्फिडन्स किती आहे, तुम्ही अभ्यासला किती, हे एक्झामिनरला दिसून येतं. जर तुम्ही अशा पद्धतीने पेपर लिहिलेला असेल तर काय करायचं नाहीये, कुठल्या चुका टाळायच्या आहेत. मोस्टली स्टुडंट चुका करत असतात, त्यांना माहितच नसते की ही आपण चूक करून आलेलो आहे. एक्झाम मध्ये कुठल्या चुका तुम्ही करतात, परत परत पेन बदलवू नका. जो पेन तुम्ही आतापर्यंत युज केलेला आहे, ज्या पेनाची तुम्हाला सवय आहे, तोच पेन तुम्ही बोर्ड एक्झामला सुद्धा वापरायचा आहे. परत परत पेन चेंज करून शाई सुटते, खराब होते, असा प्रकार एक्झामला करू नका. त्याच्यामुळे पहिलेच डिसाईड करून घ्या, जो पेन चांगला असेल तोच तुम्हाला एक्झामला 2 घेऊन जायचे आहेत. एक खराब झाला तर दुसरा तुमच्याजवळ असेल, अशा पद्धतीने तुमच्याजवळ 2 ते 3 पेन असायलाच हवे. मित्रांनो, जेव्हा काही तुम्ही आन्सर लिहितात ना, तर बऱ्याचदा चुकतं तर आपण कट करतो, किंवा असं बऱ्याच मुलांना सवय असते की असं डार्क करून ते रफ करतात. तर तसं नका करू, सिंपल एक कट मारा, ठीक आहे. आणि वारंवार चुका करू नका, माइंड शांत ठेवा, जास्त पॅनिक होऊ नका, तर ह्या चुका तुमच्या होणार नाहीत. त्याच्यामुळे ओव्हर कटिंग करू नका, म्हणजे कट करताय, चुकलंय, कट करताय किंवा जास्त चिनखडतोय असा प्रकार होऊ देऊ नका. ह्या मिस्टेक्स तुम्हाला करायच्या नाही. तुम्हाला आन्सर आठवत नाहीये, उत्तर येत नाहीये म्हणून सेम पॉइंट रिपीट करत बसू नका. ते खूप जास्त घाण आणि एक्झामिनरला बिलकुल आवडत नाही. त्याच्यामुळे मूड खराब होऊ शकतो टीचरचा पेपर चेक करताना, आणि तुमचे मार्क्स कट होऊ शकतात. त्याच्यामुळे एकच पॉइंट रिपीटेडली लिहू नका, एकदा लिहिला. जेव्हा तुम्ही एक्झाम पेपरला आन्सर्स लिहितात ना, तेव्हा ब्लँक पेज सोडू नका, जास्त ब्लँक पेज सोडू नका. जे तुम्हाला येते ते व्यवस्थित लिहा, जे तुम्हाला 100% मार्क्स येणार आहे ते व्यवस्थित लिहा, आणि थोडीफार गरज पडली की हे आन्सर तुम्हाला येत आहे पण मला पूर्णपणे आठवत नाहीये, तर त्यासाठीच पेज सोडा. विनाकारण पेज सोडू नका, ब्लँक पेज सोडत बसू नका, ठीक आहे. ह्या चुका तुम्हाला अवॉइड करायच्या आहे एक्झाम मध्ये. तर मित्रांनो, ह्या सर्व टिप्स शेअर केल्यानंतर मी तुम्हाला एक बोनस टिप सुद्धा देणार आहे. तुम्ही आतापर्यंत पूर्ण व्हिडिओ बघितला, तुम्हाला समजलं की कुठल्या टिप्स इम्पॉर्टंट आहेत, कुठल्या स्ट्रॅटर्जी मी तुम्हाला सांगितल्या आहेत, तर तुम्हाला एक ऍड ऑन म्हणून बोनस टिप जी की आहे ती मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी तुम्हाला म्हटले की तुम्ही ब्लँक पेज जास्त सोडू नका, किंवा तुम्ही जो ब्लँक पेज सोडलेला आहे तर तो कशासाठी सोडायचा, तुम्हाला 100% ज्याच्यात मार्क्स मिळणार आहेत ते आन्सर तुमचे लिहिले गेलेत, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आन्सर येत आहे पण पूर्णपणे आठवत नाहीये, त्याला थोडा टाइम द्यावा लागणार आहे. तर असे क्वेश्चन्स लिहिण्यासाठी तुम्ही ब्लँक पेज जे सोडलेले तिथं तुम्ही व्यवस्थित नीट नेटक्या अक्षराने जितकं तुम्हाला येत आहे, जास्त रिपीट करायचं नाही, जास्त घाण करायची नाही, जे येत आहे ते व्यवस्थित प्रामाणिकपणे टापटीपपणे तुम्हाला तिथं लिहायचंय, ठीक आहे. त्याच्यामुळे तुमचं जे ब्लँक पेज आहे ते सुद्धा मिस होणार नाही, ठीक आहे. एवढी काळजी घ्या. म्हणजे पूर्ण पेपर लिहिलाय आणि थोड्यासाठी तुम्हाला काही आठवतंय काही आठवत नाहीये, तर तिथल्या गोष्टींमध्ये तुम्ही एक्झाम्पल देऊन किंवा एखादी डायग्राम देऊन तो कन्सेप्ट क्लिअर करू शकतात. म्हणजे त्याच्यावरून काय होईल, एक्झामिनरला समजेल की तुम्हाला हा पॉइंट समजला आहे पण तुम्हाला पूर्णपणे एक्सप्लेन करता नाही आलाय, तुम्हाला आठवत नसेल, हे एक्झामिनरला समजून जातं तुमच्या आन्सर लिहिण्याच्या टेक्निकवरून. सो जेवढं येत आहे तेवढं प्रामाणिकपणे लिहा, ठीक आहे. आणि मित्रांनो, शेवटचं ते म्हणजे तुमच्या आन्सर शीटवर तुमचा कॉन्फिडन्स दिसून आला पाहिजे, तो ह्याच पद्धतीने दिसून येईल.
तुमचं पेपर प्रेझेंटेशन कसं आहे, तुमचं आन्सर रायटिंग टेक्निक कशा आहेत, याच्यावरच तुमचा कॉन्फिडन्स दिसून येतो. त्याच्यामुळे या टिप्स नक्कीच फॉलो करा. तुम्ही काय शिकलेला आहात, किती शिकलेलं आहे, तुम्हाला किती समजलंय, ह्या गोष्टींचं रिफ्लेक्शन म्हणजे तुमचं आन्सर रायटिंग असतं. सो त्याच्यामुळे काळजी घ्या आणि व्यवस्थित टापटीपपणे छान प्रेझेंट तुमचा पेपर तुम्हाला करायचा आहे. मित्रांनो, तुम्हाला काही याविषयी डाऊट असतील तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकतात. मी नक्कीच त्याचा रिप्लाय तुम्हाला देईन. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. आणि हो मित्रांनो, मी ज्या काही टिप्स तुमच्यासोबत आता शेअर केल्या होत्या त्या तुम्हाला मला कमेंटमध्ये मेन्शन करून सांगायच्या आहेत की कुठल्या मेन पॉइंट्स, मेन टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत आणि त्या तुम्हाला समजल्याच असतील. जर समजल्या असतील तर तुम्ही नक्की कमेंट करणार. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण काहीतरी एक्झाम रिलेटेड असाच पॉइंट कव्हर करणार आहोत जो की तुम्हाला बोर्ड एक्झामिनेशन मध्ये खूप कामात येईल. ठीक आहे, ह्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला कोणी सांगणार नाही. त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला स्वतःहून आपल्यामध्ये बिल्ड कराव्या लागणार आहेत. ज्या काही सांगितल्या त्या व्यवस्थित लक्षात ठेवा आणि फ्रेश माइंडने अभ्यासाला लागा. ऑल द बेस्ट.